मीटिंग आपल्या या महायुती त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मोहोळ तालुका जर आपण बघितला असेल तर गेल्या 30-35 वर्षापासून आघाडीचा धर्म पालना तालुका म्हणून करता त्याची उल्लेख केला जातो. आणि म्हणून मी आज आमच्या या तालुक्यातील सर्व 3 पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या वतीनं या महायुतीच्या नेते मंडळाला आश्वासित करतो की आमच्या मतदारसंघातील खासदारकीच्या उमेदवाराला 10 मतदारसंघापैकी सगळ्यापेक्षा 1 नंबर जादा लीड माझा मतदार तालुका देईल अशा प्रकारचे आपल्याला इथं मी आश्वासित करतो. कारण आघाडीचा धर्म पाळणारा हा माझा तालुका आहे. दादांना परिचित असेल. आज पहिल्यांदाच आम्ही आपल्या व्यासपीठावर भाषण करत आहोत. कदाचित महाराष्ट्राला किंवा पुरोगामी विचार करणाऱ्या माणसांना चिंता वाटत असेल. आज यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो लावून या ठिकाणी ही मंडळी इथं उपस्थित झाले आहेत. ते एफआरपी देतात, आधारभूत किंमत देतात. त्याच्यापेक्षा जर सत्तेला जास्त पैसे दिले तर त्याला इन्कम टॅक्स आकारला पाहिजे. अशा प्रकारे 1980 पासून इन्कम टॅक्सच्या लोकांनी निर्णय घेतला, बरोबर ना? आणि तो निर्णय 1980 ला घेतला. तो 2022 पर्यंत. कारण ज्यावेळेला आम्ही सत्तेमध्ये होतो, दिल्लीमध्ये सत्तेमध्ये होतो, अनेक मिटिंगा झाल्या, अनेक वित्तमंत्र्यांबरोबर मिटिंगा झाल्या, अनेक प्राईम मिनिस्टर बरोबर मिटिंगा झाल्या. परंतु दादा तो प्रश्न बापूला माहिती आहे. तो प्रश्न असाच डोंगरात ठेवला. दरवर्षी इन्कम टॅक्सच्या लोकांचा साखर कारखाना सज्जवर पाहिजे, दरवर्षी घ्यायची. परंतु सरकार बदललं. आणि मला वाटतं आमचे विखे पाटील साहेब, बबन दादा, रणजित दादा, प्रशांत मालक, आमचे हर्षवर्धन भाऊ, या दोघांनी देवेंद्र फडणवीसला घेऊन वित्तमंत्री आपल्या शहासाहेबांकडे गेले. एका मीटिंग मध्ये तो प्रश्न निकालात काढला आणि जवळपास 25,000 कोटी रुपये या सरकार कर्मचाऱ्यांना पर्यायी शेतकऱ्यांचे माफ करण्याचा धाडसी निर्णय घेतला. अशा प्रकारचे निर्णय घेतल्यामुळं आम्ही आज आपल्याबरोबर आहोत, पुढेही राहणार आहोत. हे आपल्या जनतेसाठी आपल्यासाठी हे स्पष्टीकरण करतोय. 16,000 कोटी रुपये माफ झाले. अजितदादांनी आपलं नातं बाजूला ठेवलं आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अशा प्रकारचा कठोर निर्णय तुमच्यासाठी म्हणून करता घेतला. त्याच्यासाठी त्यांना पुढं जावं लागतंय. त्याची 72 परंतु महाराष्ट्र माझा यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातला पुढे गेला पाहिजे हा त्यांचे विचार झाला अजितदादांचे. दुसरा प्रश्न या ठिकाणी मानला गेला. मी अधिक बोलणार नाही, परंतु या सोलापूर जिल्हा हा पर्जन्य छायेतला जिल्हा, पारंपरेने हा पाऊस नसणारा जिल्हा म्हणून उल्लेख याचा होतो. म्हणून करता त्या काळामध्ये नियम ढाबावर बसून यशवंतराव चव्हाण साहेबांनी उठणी उभा केली. कल्पना करा, उठणी उभा केली नंतर आपल्याला जिल्ह्याची काय अवस्था झाली. सगळे नियम बाजूला ठेवून उठणी उभा केली आणि नंदनवर या भागामध्ये करण्याचा प्रयत्न केला. परंतु आवर्षण पाण्याची मागणी आणि म्हणून करता या भागातल्या लोकांची मागणी होती मराठवाड्यात, आपल्या राज्यातल्या जिल्ह्यातल्या, की कृष्णेचं पाणी कधी यावं. कृष्णेचं पाणी ते पुरात येतं तिकडे यावं म्हटलं तर बबन दादाची अनेक वर्षाची मागणी होती, सगळ्यात व्यासपीठाच्या माणसाची मागणी होती. परंतु अनेक लोकांना वाटलं की ती अयशस्वी मागणी, ती यशस्वी होणार नाही. परंतु मागच्या काही दिवसामध्ये देवेंद्र फडणवीसने निर्णय घेतला, कल्पना मांडली. कदाचित दादा वगैरे कल्पना मांडली असेल आणि माझ्या माहितीप्रमाणे ती योजना आता काढण्यात गेलेली आहे. त्याला पहिला टप्पा, बरोबर आहे, पहिला टप्पा हा पूर्ण करण्यासाठी जागतिक बँकेनं त्याला 3,000 कोटी रुपये दिलेले आहेत. ती योजना पूर्ण झाल्यावर मराठवाड्याला मिळत पाहिजे.
सोलापूर जिल्ह्यातल्या इंच न इंच जमीन त्याच्यामुळे भेटल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं मोठं काम या ठिकाणी या महायुतीच्या सरकारनं आणि महायुतीने केलं. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.